सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण आता उद्योग या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर उद्योग या पाठाच्या आपण 2 भागामध्ये व्हिडिओज पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपल्याला उद्योग क्षेत्राचा विकास कसा झाला, कोणते उद्योगधंदे कधी सुरू झाले, तसेच आपल्याला औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक IIP काय असतो, त्यामध्ये कोणते फॅक्टर्स येतात, या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. शिवाय आपल्याला सर्व औद्योगिक धोरणे पाहायची आहेत आणि शेवटी आपण MRTP कायदा आणि कॉम्पिटेटिव्ह ॲक्ट पाहूया. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर मित्रांनो, आर्थर लेविस हे जे अर्थतज्ञ आहेत त्यांना विकास अर्थशास्त्राचा पितामह म्हटले जाते. कोणाला? आर्थर लेविसला. मित्रांनो, हे महत्त्वाचं वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. विकास अर्थशास्त्राचा पितामह कोण आहे? आर्थर लेविस. मित्रांनो, जे लेविस आहेत त्यांनी आर्थिक वाढीच्या संरचनात्मक बदलाचे एक प्रतिमान आणि या प्रतिमानाला काय म्हटले जाते? लेविस प्रतिमान असे देखील म्हटले जाते. मित्रांनो, यांनी कुठली अर्थव्यवस्था जी आहे ती सुरुवातीला कृषी आधारित असते, आपण आधी पण पाहिलं. आणि उद्योग क्षेत्राचा मग काय होतं? हळूहळू विकास होत लागतो किंवा शोध लागतात, नाविन्य येतं मग त्यामध्ये, किंवा गुंतवणूक होते, उत्पादन वाढतं. या सर्वांमुळे काय होतं? आर्थिक केंद्रे तयार व्हायला लागतात आणि या केंद्रांची काय होतात? औद्योगिक शहरे होतात. आणि मग लोकसंख्या वाढली की ते परंपरागत जी कृषी असते ते कृषी क्षेत्रातील अतिरिक्त श्रम काय होतं? उत्पादन क्षेत्राकडे वळायला लागतं. म्हणजे औद्योगिक इंडस्ट्रियलायझेशन वगैरे झाल्यानंतर मग ते होतं. आता इंडस्ट्रियलायझेशन नंतर झालं, आपल्याला आता पाहायचं आहे. तर मित्रांनो, हळूहळू काय होतं? उत्पादन क्षेत्राचा विस्तार पाहू लागतो, उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ होत राहते. मित्रांनो, 1854मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली. तसेच 1995मध्ये कोलकात्याजवळ रिश्रा या ठिकाणी पहिली ताग गिरणी सुरू झाली. बघा मित्रांनो, हे साल आणि काय कुठे सुरू झालं हे प्लेस, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 1854मध्ये मुंबईत कापड गिरणी पहिल्यांदा आणि 1995मध्ये कोलकात्याजवळ रिश्रा या ठिकाणी पहिली काय झाली? ताग गिरणी सुरू झाली. मित्रांनो, 1870मध्ये पहिला लोह पोलाद उद्योग बंगाल आयर्न वर्क्स कंपनी नावाने कुल्टी, पश्चिम बंगालमध्ये जे कुल्टी आहे या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीला इथून सुरुवात झाली. म्हणजे 1870 पासून भारताच्या औद्योगिक प्रगतीला सुरुवात झाली. भारतामध्ये जमशेदजी टाटांनी 1877मध्ये उद्योग क्षेत्रात प्रवेश केला. कोणी? जमशेदजी टाटा. आज हे नाव खूप गाजलेलं आहे. आणि अमेरिकेमधून त्यांनी विविध यंत्रे, इजिप्तमधून कापूस, या सर्व गोष्टी आयात करून काय केलं? मुंबईमध्ये त्यांनी स्पिनिंग कंपनी सुरू केली. कोणी? जमशेदजी टाटांनी मुंबईमध्ये स्पिनिंग कंपनी सुरू केली. आणि पुढे 1907मध्ये दोराबजी टाटांनी टिस्को कंपनी स्थापन केली आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं? जड उद्योगांचा त्यात समावेश केला. म्हणजे जड उद्योगांमध्ये त्यांनी प्रवेश केला. टिस्को म्हणजे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड. सध्याची जी टाटा स्टील लिमिटेड आपण म्हणतो ती टिस्को कंपनी त्यावेळी 1907मध्ये दोराबजी टाटांनी स्थापन केली. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर काय झालं? भारतीय अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा आपल्याला द्यायची गरजेचं होतं आणि पाश्चिमात्य देश जे होते तिकडे औद्योगिकरणामध्ये ते पुढे होते आणि आपण मागं होतो. आपल्याकडे गरिबी, अन्नधान्य कमतरता, ह्यात सर्व पायाभूत सुविधा हेच प्रश्न होते आणि यांच्याकडे लक्ष देण्याची आपल्याला गरज होती. पण त्याबरोबरच विज्ञान तंत्रज्ञान याकडे देखील आपल्याला लक्ष देण्याची खूप गरज होती. म्हणून भारत सरकारने काय केलं? समावेश केला. कशात? उद्योग क्षेत्रामध्ये. शासनाला उतरणे गरजेचे होते आणि त्यासाठी शासनाने काय केलं? सक्रियपणे सहभाग घेतला आणि दुसऱ्या योजनेपासून, दुसरी जी पंचवार्षिक योजना आहे त्या योजनेपासून उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक करण्यात आली. मित्रांनो, आपण हा उद्योगाचा काही इतिहास पाहिला. आता आपल्याला खऱ्या अर्थाने उद्योगाविषयी पाहायचं आहे. पाठाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, वस्तू आणि सेवा तयार करणाऱ्या व देशाच्या आर्थिक उत्पादनात योगदान देणाऱ्या क्षेत्राला उद्योग असे म्हटले जाते. कशाला? वस्तू आणि सेवा तयार करणाऱ्या व देशाच्या आर्थिक उत्पादनात योगदान देणाऱ्या क्षेत्राला उद्योग म्हटले जाते. म्हणजे आपण जर सेवा तयार करणाऱ्या घटकांचा विचार केला तर त्यामध्ये आपण त्यांना देखील उद्योग संबोधतो. जसे की बँकिंग उद्योग. बँकिंग देखील एक उद्योग आहे, बँकिंग इंडस्ट्री आहे, कारण सेवाच मिळते ना आपल्याला तिथून. तर भारतातील जे उद्योग क्षेत्र आहेत त्याची काही वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. तर भारताच्या GDPमध्ये उद्योग क्षेत्रांचा जो वाटा आहे तो 1950-51मध्ये 16.2% इतका होता. कधी? 1950-51मध्ये. आणि 2017-18मध्ये तो किती झाला? 31.2% इतका झाला.
तसेच मित्रांनो निर्यात जे आहे तर निर्यातीमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा जो 1950-51मध्ये 39.4% होता आणि आता 2017-18मध्ये तो किती आहे 40% इतका होता. तर मित्रांनो तुम्ही बघा यामध्ये निर्यातीत वाढ झालेली नाही आपल्याला कळतं. मध्ये वाढ झाली होती 1960-61च्या दरम्यान तो 45.4%पर्यंत निर्यातीत वाटा गेला होता उद्योग क्षेत्राचा, परंतु आता आणखी तो कमी झालेला आहे. तर निर्यातीमध्ये आपलं वाढण्याची गरज आहे, त्यामुळे आपली इन्कम वाढू शकते आणि आपला विकास होऊ शकतो. तर मित्रांनो आपण हे पाहिलं. आता आपल्याला उद्योग क्षेत्राचा विकास पाहायचा आहे. तर मित्रांनो त्यामध्ये आपण बघूया उद्योग क्षेत्र जे आहे त्याची कामगिरी जी आहे ती मोजण्यासाठी काय केलं जातं, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक IIP औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक मोजला जातो. मित्रांनो हा निर्देशांक महत्त्वाचा आहे. इकॉनॉमिक्समध्ये जेवढे निर्देशांक आहेत ते सर्वच महत्त्वाचे असतात. त्यावर प्रश्न विचारले गेले आहेत आणि पुढेही विचारले जातील, त्यामुळे तुम्ही ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा. निर्देशांकामध्ये आपल्याला त्यांचा नेमका उद्देश काय असतो, त्यामध्ये कोणते फॅक्टर्स येतात या गोष्टी आणि तो कोण प्रकाशित करत असतो हे आपल्याला महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो उद्योग क्षेत्राची जी कामगिरी आहे ती मोजण्यासाठी भारतामध्ये IIP मोजतात. IIP जो आहे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक जो आहे तो देशातील उत्पादनांच्या आकारमानातील बदल मोजणारा निर्देशांक आहे. कशाचा, तर देशातील जे उत्पादन आहेत त्यांच्या आकारमानातील बदल मोजणारा. मित्रांनो सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयाअंतर्गत जे कार्यरत असणारे आपले CSO आहे, CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन सांख्यिकी संस्था, केंद्रीय सांख्यिकी संस्था जी आहे ती दर महिन्याला IIP मोजून प्रकाशित करत असते. तर बघा तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की IIP प्रकाशित कोण करतो, तर CSO करत असते. मित्रांनो IIP जे आहे ती IIP काढत असताना आधारभूत वर्षाला IIP किती मानला जातो, 100 समजला जातो आणि त्या आधारभूत वर्ष मानून मग त्या वर्षाचा ज्या वर्षाचा काढायचा आहे, समजा एखादे आधारभूत वर्ष मानले जाते आणि त्यानंतर पुढच्या वर्षांचा IIP काढत असताना आधारभूत वर्षाच्या IIP नुसार काढला जातो. म्हणजे यासाठी 1937, 1946, 1951, 1956, 1960, 70, 1980, 81, 93, 94 ही वर्ष जी आहेत ती टप्प्याटप्प्याने आधारभूत वर्ष स्वीकारली होती. आणि मित्रांनो हे पण लक्षात घ्या की ते CP चंद्रशेखर समिती जी आहे त्यांच्या शिफारसीनुसार 2004-05 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले होते. कोणाच्या, CP चंद्रशेखर यांच्या समितीच्या शिफारसीनुसार 2004-05 हे आधारभूत वर्ष. आणि 12 मे 2017ला सचिवस्तरीय समिती जी होती त्यांचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव होते, तर त्या शिफारसीनुसार याऐवजी 2004-05 ऐवजी त्यांनी काय केले, 2011-12 पुढे हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारले. कधीसाठी, 2017साठी 2011-12 हे नवीन आधारभूत वर्ष. मित्रांनो GDP आणि WPI यांसोबतच IIP हे जे तिन्ही निर्देशांक आहेत त्यांसाठी आधारभूत वर्ष काय झाले, 2011 आणि 12 झाले. तर मित्रांनो IIP जे आहे ते IIP काढत असताना विशिष्ट वर्षाचे उत्पादन विचारात घेतले जाते आणि म्हणजे त्या वर्षाचं उत्पादन विचारात घेताना त्यामध्ये वस्तू असतात त्यांच्यानुसार ते उत्पादन मोजलं जातं. तर 1993-94 मध्ये आधारभूत वर्ष जे होतं तेव्हा त्या वस्तूंची संख्या किती होती, 538 इतकी होती. कधी, 1993-94 आधारभूत वर्ष असताना. आणि 2004-05 आधारभूत वर्ष असताना या वस्तूंची संख्या 682 झाली. आणि 2011-12 जे आधारभूत वर्ष आहे ते स्वीकारल्यापासून या वस्तूंची संख्या किती झाली, 839 इतकी झाली. तर मित्रांनो बघा वस्तूंची संख्या वाढली म्हणजे उत्पादन वाढले, काही वस्तू वाढल्या, नवीन वस्तू आल्या, तर 839 इतकी संख्या ती झाली. कधीपासून, 2011-12च्या आधारभूत वर्षानुसार. मित्रांनो हे ज्या वस्तू आहेत यांचे दोन पद्धतीने किंवा हे वस्तू गट आहेत त्यांचे दोन पद्धतीने वर्गीकरण केले जाते. क्षेत्रस्तरीय वर्गीकरण आणि वापर आधारित वर्गीकरण. मग क्षेत्रस्तरीय वर्गीकरणामध्ये काय येणार, तर खाणकामासाठी लागणाऱ्या वस्तू, उत्पादन जे आहेत उत्पादनामध्ये मग खनिज वस्तू आणि वीज सोडली तर इतर ज्या औद्योगिक वस्तू आहेत त्या याच्यामध्ये विचारात घेतल्या जातात. शिवाय वीज देखील येतो. वीज हा एक वस्तू गट असतो आणि त्याच्यामध्ये एक वस्तू समजून या क्षेत्राला IIP मोजताना 7.994% इतका भारांश ते देतात वीजसाठी. त्यानंतर मित्रांनो वापर आधारित वर्गीकरण आहे. तर हे वापर आधारित वर्गीकरण आहे, यामध्ये प्राथमिक वस्तू असतात, भांडवली वस्तू असतात, संक्रामक वस्तू असतात, पायाभूत व बांधकाम वस्तू असतात, टिकाऊ ग्राहक वस्तू असतात आणि एकेरी वापराच्या ग्राहक वस्तू असतात. एवढ्या 6 प्रकारच्या वस्तू याच्यामध्ये येतात. कशात, वापर आधारित वर्गीकरणामध्ये. तर मित्रांनो हे वर्गीकरण तुम्ही लक्षात घ्या. एवढं नाही लक्षात राहिलं तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही.
तर मित्रांनो IIP विषयी पाहिलं आपण. IIP विषयी एवढंच लक्षात ठेवणं इनफ आहे. एक आणखी तुम्हाला पाहिजे असेल तर IIP मध्ये माहिती संकलित करण्यासाठी जी CSO आहे ते एकूण 14 स्रोतांचा आधार घेते. त्यामध्ये खनिज ब्युरो आहे किंवा साखर व वनस्पती तेल संचालनालय आहे, चहा मंडळ आहे, कॉफी मंडळ आहे, कापड आयुक्त कार्यालय आहे, ज्यूट आयुक्त कार्यालय आहे, कोळसा नियंत्रक कार्यालय आहे, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आहे, लोहपोलाद संयुक्त उपक्रम समिती आहे, रेल्वे मंडळ, औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, रसायने व पेट्रो रसायने विभाग, खत विभाग आणि केंद्रीय वीज प्राधिकरण. एवढ्या 14 स्रोत आहेत त्यांचा आधार CSO घेत असते IIPची माहिती संकलित करण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला महत्त्वाचं काय पाहायचं आहे, औद्योगिक धोरणे पाहिजे आहेत, इंडस्ट्रियल पॉलिसी. तर मित्रांनो हे महत्त्वाचं आहे. यावर अनेक प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला माहिती आहे धोरणे, पॉलिसी, योजना यावर इकॉनॉमिक्समध्ये किती प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो आपण पाहूया आता औद्योगिक धोरणे. तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्वातंत्र्यपूर्व औद्योगिक धोरण पाहायचं आहे. मित्रांनो पहिल्या महायुद्धाआधी ब्रिटिश शासनाने भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये निरहस्तक्षेपाचे धोरण अवलंबले होते की ते हस्तक्षेप करणार नाही भारतीय उद्योगधंद्यामध्ये. परंतु पहिल्या महायुद्ध काळात काय झालं, भारतातील उद्योगांची वाढ व्हायला पाहिजे होती आणि या उद्देशाने ब्रिटिशांनी काय केलं, उद्योग क्षेत्राचा विकास घडवला आणि यासाठी त्यांनी 1916 मध्ये भारतात औद्योगिक आयोग स्थापन केला होता आणि युद्ध सामग्री किंवा यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने काय केलं त्यांनी 1917 मध्ये भारतीय युद्ध साहित्य मंडळ स्थापन केलं होतं. आणि या सर्वांचा औद्योगिक आयोगाने जे आहे तर जो औद्योगिक आयोग होता यावेळी त्या औद्योगिक आयोगाने काय केलं तर शासनाने उद्योग उभारणीत सक्रिय मदत करावी अशी त्यांनी शिफारस केली होती. आणि मग पुढे भारतीय उद्योगांना संरक्षण मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यातूनच 1922 मध्ये भारतीय वित्तीय आयोगाची स्थापना करण्यात आली. कधी 1922 मध्ये भारतीय वित्तीय आयोगाची स्थापना करण्यात आली, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण जे 1948चे होते. मित्रांनो 8 एप्रिल 1948ला पहिले औद्योगिक धोरण जे आहे ते श्री श्यामप्रसाद मुखर्जींनी जाहीर केले. म्हणजे भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्थापण्याचा निर्णय या धोरणामध्ये त्यांनी घेतला. तर बघा हे महत्त्वाचं आहे. भारतात मिश्र अर्थव्यवस्था स्थापण्याचा निर्णय कोणी घेतला, कोणत्या धोरणात घेतला तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये. अध्यक्ष कोण होते तर श्यामप्रसाद मुखर्जी होते. त्यांनी ते पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले होते. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये काय करायचं, उद्योग स्थापण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि या दोन्ही क्षेत्र जे आहेत त्यांचे सहअस्तित्व मान्य करण्यात आले. तर मित्रांनो हे यामध्ये लक्षात घ्या. तसेच 1948च्या औद्योगिक धोरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता, हे एक महत्त्वाचं आहे. आणि लघु व कुटीर उद्योगांच्या विकासाला सुद्धा या धोरणात महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. त्यानंतर मित्रांनो 1956चे औद्योगिक धोरण. मित्रांनो इथे मी धोरणाची फक्त हेडिंग दिलेली आहे. आपण त्याचं जे ॲनालिसिस किंवा मी जे तुम्हाला माहिती सांगते ते मी लिहिलेलं नाही आहे, कारण असं लिहायला गेलं तर खूप धोरणं आहेत, जवळजवळ 12-13 आहेत आणि ते मी जर लिहायला गेले तर एक खूप मोठी PDF होईल. त्यापेक्षा लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला त्या गोष्टी सांगते जे तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, ते बेटर राहील. किंवा तुम्हाला असं नको व्हायला की मी कमी माहिती देते, मी माहिती बरोबर देते, फक्त तुम्ही ते नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा. व्हिडिओज तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. इथे लिहायला गेल्यावरती किंवा टाईप करायला गेलं तर ते खूप मोठं पडून जाईल. त्यानंतर मित्रांनो 1956चे औद्योगिक धोरण आपण पाहूया. 30 एप्रिल 1956ला दुसरे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. कधी 30 एप्रिल 1956ला. आणि भारतामध्ये समाजवादी समाजरचना स्थापन करण्याचे उद्दिष्ट कोणाचे होते, काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये स्वीकारण्यात आले होते, काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात. आणि ही जी समाजवादी समाजरचना आहे ती निर्माण करण्याच्या दृष्टीने हे जे धोरण आहे 1956चे औद्योगिक धोरण ते जाहीर करण्यात आले होते. तर मित्रांनो 1948चे धोरण होते त्यामध्ये त्यांनी मिश्र म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र जे आहेत त्यांचे सहअस्तित्व मान्य केलेले होते. आणि 1956च्या धोरणात काय होतं, सार्वजनिक क्षेत्राचा अधिक विस्तार करण्यात आला आणि खाजगी क्षेत्रांचा काय करण्यात आला, संकोच करण्यात आला. बरोबरच आहे, कारण समाजवादी समाजरचनामध्ये काय होतं, सार्वजनिक क्षेत्राचा अधिक विस्तार होतो. तर हे असं 1956च्या औद्योगिक धोरणाचं होतं. आणि औद्योगिक विकेंद्रीकरणावर देखील भर देण्यात आला होता. आणि या दृष्टीने लघु उद्योग तसेच खादी व ग्रामोद्योग जे आहेत त्यांना देखील खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले. कधी 1956च्या औद्योगिक धोरणात. त्यानंतर मित्रांनो आपल्याला
69चे औद्योगिक धोरण पाहिजे आहे. तर मित्रांनो 1956चे जे औद्योगिक धोरण होते त्यामध्ये त्यांनी 3 अनुसूचीमध्ये त्याचे वर्गीकरण केले होते. अनुसूची अ, अनुसूची ब आणि अनुसूची क. तर त्यामध्ये त्यांनी जी अनुसूची क होती त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की ज्या गोष्टी अनुसूची अ आणि अनुसूची ब मध्ये मोडत नाहीत त्यांचा समावेश कशात करायचा, अनुसूची क मध्ये. म्हणजे या क्षेत्रामध्ये काय येणार, अनुसूची क मध्ये खाजगी क्षेत्रात उद्योग स्थापण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यांना शासनाकडून म्हणजे खाजगी क्षेत्राने जर उद्योग स्थापायचे असेल तर त्यांना शासनाकडून तसा परवाना घेणे, लायसन्स घेणे सक्तीचे करण्यात आले आणि या उद्योगांना शासनाच्या आर्थिक व सामाजिक चौकटीतच राहून काम करायचे होते. तर मित्रांनो हे जी अनुसूची क होती तर 1969च्या औद्योगिक धोरणामध्ये ही जी अनुसूची क मधील उद्योगांच्या स्थापनेसाठी जे शासनाकडून परवाना घ्यायचा होता आणि विकासाच्या आणि आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने हा परवाना धोरणाची रचना करण्यात आली होती. परंतु जे विशिष्ट औद्योगिक कंपन्या किंवा औद्योगिक घराणे जे आहेत ते परवाना घेत राहिले तर त्यामुळे खाजगी आर्थिक केंद्रीकरण व्हायला लागले. कारण की ज्यांचा आहे ऑलरेडी बिझनेस ते आणखीन परवाने घेऊन मग काय झालं, खाजगी क्षेत्र जे आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक केंद्रीकरण व्हायला लागले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे अपेक्षित नसतं. कारण की जर खाजगी क्षेत्राचा विकास झाला, जास्त वाढला तर सार्वजनिक क्षेत्र संकोच होतो, त्याचं ते कमी होत राहतं आणि समाजवादीमध्ये असं मान्य नसतं, अपेक्षित नसतं. समाजवादीमध्ये सार्वजनिक क्षेत्राला महत्त्व असतं आणि त्यामुळे ही जी मक्तेदारी आहे ती खोडून काढता यावी त्यासाठी खाजगी क्षेत्राच्या अशा एकाधिकारशाही जी होती त्यांना लगाम लावण्यासाठी काय केलं, मग 1969चं औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. मित्रांनो यासाठी 1969मध्ये श्री सुबिमल दत्त ही समिती होती, त्यांच्या शिफारसीनुसार MRTP कायदा करण्यात आला. मित्रांनो MRTP कायदा काय आहे ते आपण शेवटी पाहूया या व्हिडिओच्या. आता आपण सर्व धोरणे पाहूया. तर यांनी खाजगी जे क्षेत्र होते त्याच्यातील उद्योगधंद्यांना एक लगाम लावण्यासाठी, अधिक वाढत होते त्यांना लगाम लावण्यासाठी यांनी MRTP कायदा आणला आणि हे औद्योगिक धोरण जाहीर केले. त्यानंतर मित्रांनो 1973चे औद्योगिक धोरण आपण पाहूया. तर 1973मध्ये पुन्हा औद्योगिक धोरण जाहीर केले तेव्हा त्यांनी लोह, पोलाद, सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, ऊर्जा इत्यादी क्षेत्रातील जे उद्योग होते त्यांसाठी हे जे मूलभूत उद्योग आहेत ही अशी संकल्पना वापरली की हे जे उद्योग आहेत ते मूलभूत उद्योग आहेत आणि शासकीय तसेच खाजगी क्षेत्रांच्या एकत्रित गुंतवणुकीसाठी त्यांनी संयुक्त क्षेत्र जॉईंट सेक्टर जे असतं ते स्थापन करण्याची परवानगी दिली. कोणत्या 1973च्या औद्योगिक धोरणामध्ये जॉईंट सेक्टर स्थापन करण्याची परवानगी दिली. तसेच परकीय चलन जे आहे त्याच्या नियमनासाठी फेरा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट जे आहे तो संमत करण्यात आला. मित्रांनो फेरा ॲक्ट काय असतं ते आपण जेव्हा गुंतवणुकीविषयी पाहू, पुढे आपल्याला येणार आहे परकीय व्यापार वगैरे त्या पाठामध्ये आपण हे पाहणार आहोत. तर परकीय गुंतवणुकीला विशिष्ट नियमावलीमध्ये परवानगी देण्यात आली. तर हे कधी झालं, 1973च्या औद्योगिक धोरणामध्ये झालं. त्यानंतर मित्रांनो 1977चे औद्योगिक धोरण आपण पाहूया. तर जनता दल राजवटीमध्ये हे धोरण जाहीर करण्यात आलं. कधी, जनता दल राजवटीमध्ये. आणि अनावश्यक क्षेत्र जे आहेत त्यांमध्ये परकीय गुंतवणुकीवरती निर्बंध घालण्यात आले. तसेच औद्योगिकरणामध्ये विकेंद्रीकरणावरती अधिक भर दिला आणि लघु आणि जे कुटीर उद्योग होते त्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आणि यासाठी जिल्हा उद्योग केंद्र जे आहेत DIC असतात, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर्सची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे औद्योगिक धोरणे कधीची 1980, 1985 आणि 1986 या 3 सालची औद्योगिक धोरणांविषयी पाहायचं आहे. तर मित्रांनो 1980मध्ये काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आले होते आणि त्यानंतर 1980चे औद्योगिक धोरण त्यांनी जाहीर केले. जी जिल्हा उद्योग केंद्रे DIC आपण पाहिली होती 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये जी DIC स्थापन केली होती ती चालू ठेवण्यात आली आणि परकीय गुंतवणुकी जे आहेत त्यांना मात्र पुन्हा मान्यता देण्यात आली. म्हणजे आधी बंद केली होती तर ती आधी निर्बंध घातले होते. कधी, 1977च्या औद्योगिक धोरणामध्ये परकीय गुंतवणुकीवरती निर्बंध घातले होते, परंतु इथे पुन्हा त्यांना मान्यता देण्यात आली आणि या धोरणांना अनुसरूनच मग काय केलं, 1985 आणि 1986मध्ये अल्पशा सुधारणा केल्या आणि औद्योगिक धोरणे जाहीर करण्यात आली होती. तर मित्रांनो ही 3 धोरणे होती. काही छोटेसे मायनर चेंजेस केले होते ते काही त्यांनी मेन्शन नाही केले, पण एक लक्षात ठेवा की जे 1985 आणि 86चे औद्योगिक धोरण होते ते 1980 आणि 1977च्या धोरणावरती बेस होते. त्यानंतर मित्रांनो नवीन औद्योगिक धोरण आपल्याला पाहायचे आहे. 1991चे नवीन औद्योगिक धोरण. तर मित्रांनो
24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी. जे 1991चे नवीन औद्योगिक धोरण होते ते उदारीकरणातील सर्वात मोठे पाऊल होते असे म्हटले जाते. जे 1991चे औद्योगिक धोरण. मित्रांनो, जे नवीन औद्योगिक धोरण होते त्यामध्ये त्यांची उद्दिष्ट काय होती, तर उत्पादन क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये शाश्वत विकास घडवून आणायचा आणि उत्पादक जे आहेत त्यांच्यामध्ये रोजगार निर्मिती करायची, तसेच मानवी संसाधनं जे आहेत त्यांचा पुरेपूर वापर करायचा, यांसारखी त्यांनी उद्दिष्टे ठेवली होती. तसेच जे म्हणजे त्यांना औद्योगिक परवाना धोरण जे होते त्यामध्ये त्यांना बदल करायचे होते, त्यांना त्या धोरणाचे उदारीकरण करायचे होते. कशाचे? औद्योगिक परवाना धोरणाचे. तसेच सार्वजनिक क्षेत्र जे आहेत त्यांचे अनारक्षण करायचे होते आणि MRTP कायदा जो होता त्यामध्ये देखील त्यांनी बदल केला. म्हणजे काही गोष्टी त्यांनी MRTP कायद्यात बदलल्या. तसेच परकीय थेट गुंतवणूक आणि तांत्रिक करार जे आहेत त्यांचे देखील त्यांनी उदारीकरण केले. मित्रांनो, आपल्याला जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण हा देखील पाठ पाहायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला उदारीकरण म्हणजे काय असतं याची एक ब्रॉड कल्पना येऊन जाईल. त्यानंतर फेरा कायदा होता, त्यामध्ये देखील यांनी बदल केलं. उद्योगाचे स्थान जे आहे त्याविषयी देखील उदारीकरण केलं. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी नवीन औद्योगिक धोरणामध्ये करण्यात आल्या. ह्या लक्षात घ्या तुम्ही फक्त की कशा कशात बदल करण्यात आले. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण पाहायचे आहे. कधीचे? 2013 सालचे. तर मित्रांनो, महाराष्ट्राने 1993 पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले होते. हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे पहिले औद्योगिक धोरण कधी होते? 1993. आणि त्यानंतर मग 1995, 2001, 2006 अशी औद्योगिक धोरणे जाहीर करण्यात आली आणि 22 फेब्रुवारी 2013ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले आणि हे धोरण 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2018पर्यंत लागू होते. म्हणजे 2018पर्यंत हे धोरण लागू होते. मित्रांनो, फेब्रुवारीमधील जे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद आहे त्यांचे औचित्य साधून या धोरणाची मुदत काय केली होती? 6 महिने वाढवली होती. म्हणजे कधीपर्यंत? 30 सप्टेंबर 2018पर्यंत हे धोरण लागू केले होते. आणि या धोरणाचा प्रमुख उद्देश काय होता? तर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरती उत्पादनाचे इष्टस्थळ बनवायचे आणि त्यातून गतिशील शाश्वत गुंतवणूक जी आहे ती करून समावेशक वाढ करायची, हे त्यांचा उद्देश होता. तसेच त्या धोरणाची काही उद्दिष्टे होती की त्यांना औद्योगिक गुंतवणूक जी आहे त्यामध्ये राज्याला अग्रक्रम मिळावा अशी त्यांची इच्छा होती. शिवाय रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि राज्यातील औद्योगिकदृष्ट्या जे अविकसित भाग आहेत त्यामध्ये गुंतवणूक व्हावी अशी काही त्यांची उद्दिष्टे होती. आणि त्यांची काही लक्ष्य होती की उत्पादन क्षेत्राचा जो वृद्धी दर आहे तो 12 ते 13% ठेवायचा किंवा 2 मिलियन नवीन रोजगार निर्माण करायचे, अशा काही त्यांनी उद्दिष्टे देखील ठेवली होती. तर त्यानंतर मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण झाले. आता आपल्याला राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011 नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी पाहायची आहे. तर मित्रांनो, पुढचे जी 10 वर्षे होती त्यामध्ये GDPमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% करायचा आणि 100 मिलियन रोजगार निर्मिती करायची. या उद्देशाने 4 नोव्हेंबर 2011ला राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011चे जे आहे ते जाहीर करण्यात आले. आणि मित्रांनो, या धोरणाची काही उद्दिष्टे होती. ही उद्दिष्टे प्राप्त करून उत्पादन क्षेत्र जे आहेत त्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक बदल होणे त्यांना अपेक्षित आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी उत्पादन क्षेत्र जे आहे त्याचा मध्यावधी वृद्धिदर 12 ते 14% ठेवायचा आणि हा वृद्धिदर जो आहे 12 ते 14% तो 2 ते 4% कमी किंवा जास्त झाला तरी देखील 2022पर्यंत भारताच्या GDPमध्ये जो उत्पादन क्षेत्राचा वाटा आहे तो काय होईल? 25% होईल. या हिशोबाने त्यांनी कॅल्क्युलेशन करून ठेवले होते. ही जी वाढ आहे ती समावेशक होण्यासाठी गरीब आणि ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेल्या लोकांना योग्य कौशल्य पुरवायचं, तसेच पर्यावरण, ऊर्जा कार्यक्षमता स्रोतांचा योग्य वापर विचारात घ्यायचा आणि शाश्वत वाढीवरती भर द्यायचा, अशी काही त्यांची उद्दिष्टे होती. यामध्ये मित्रांनो, ही उद्दिष्टे जी होती ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी काही कृती देखील केल्या होत्या, जसे की निम्सची निर्मिती केली होती. निम्स म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन. तर राष्ट्रीय उत्पादन 2011च्या धोरणामध्ये निम्सची निर्मिती करण्यात आली होती. औद्योगिक संघ जे आहेत त्यांच्या निर्मितीसाठी ह्याची निर्मिती करण्यात आली होती. तसेच त्यांनी निकास धोरण देखील काढले होते, ज्यात तोट्यामध्ये जाणारे जे उद्योग आहेत ते बंद करता येण्यासाठी निकास धोरणाचा समावेश आहे. एक्झिट पॉलिसी ज्याला आपण म्हणतो. तसेच त्यांनी तांत्रिक संपादन व विकास निधी देखील काढला होता. तर अशा गोष्टी त्यांनी पावले उचलली होती. कशासाठी? त्यांची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आता पाहायचं आहे मेक इन इंडिया. मित्रांनो, ही पॉलिसी आहे ॲक्च्युली मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया
हे आपण पॉलिसीच्या वेळी पाहणार आहोतच, परंतु इथे आपण हे पाहूया. जर इथे आपण डिटेलमध्ये घेतलं तर पुढे आपल्याला पॉलिसीच्या वेळी हे पाहायचं गरज राहणार नाही. तर मित्रांनो, मेक इन इंडिया जे आहे त्यामध्ये काय तर भारताला उत्पादनाचे केंद्रस्थान बनवण्याच्या उद्देशाने भारतातील जे गुंतवणूक वाढली पाहिजे आणि व्यावसायिक वातावरण निर्मिती झाली पाहिजे आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाली पाहिजे, यासाठी भारत सरकारने मेक इन इंडिया हे अभियान सुरू केलेले आहे. आता तर तुम्हाला माहितीच आहे की चायनावरती आपण बॉयकॉट करत आहोत, बहिष्कार घालत आहोत, चायनीज वस्तू वापरायच्या नाहीत किंवा काही प्रोडक्ट घ्यायचे नाहीत, तर या गोष्टी चालू आहेत. आणि यामध्ये मेक इन इंडिया जर असेल तर आपल्याला याचा फायदा होईल, इंडियामधले प्रोडक्शन वाढेल, आपण निर्यातीत देखील पुढे जाऊ आणि आपल्यालाच फायदा होईल की आपण आपल्याच देशातल्या वस्तू वापरतो. एकाच तर प्राऊड मुवमेंट वगैरे खूप जणांसाठी तर आहे असं मेक इन इंडिया हे चालू आहे की भारताच्या उत्पादनात वाढ देखील होईल, गुंतवणूक देखील होईल आणि भारत उत्पादनाचे केंद्रस्थान देखील बनेल. आणि यासाठी नवी दिल्लीतील विज्ञान भवन जे आहे नवी दिल्लीमध्ये, तिथे 25 सप्टेंबर 2014ला या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली होती. कोणत्या? मेक इन इंडिया अभियानाची. तर मित्रांनो, या अभियानाला भारत जागतिक दर्जाचा अभिकल्प आणि उत्पादनाचा केंद्रबिंदू म्हणजे डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग हब होणे अपेक्षित आहे. भारत डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग हब झाला पाहिजे असं या मेक इन इंडियाचं अपेक्षा आहे. आणि 2013मध्ये जगातील कित्येक जे औद्योगिक राष्ट्र आहेत त्यांना मंदी आली होती आणि भारताचा IIPचा जो वृद्धी दर आहे म्हणजे 2004-05च्या आधारभूत वर्षानुसार 2013-14मध्ये ऋणात्मक झालेला होता. आणि भारताची जशी गणित असेल, ब्रिक्स देश ज्यांना फ्रजाईल 5 म्हटले जाते, जे ब्रिक्स देश आहेत त्यांना काय म्हटले जाते? फ्रजाईल 5. तर या जे ब्रिक्स देश आहेत ते देखील मंदीत सापडण्याची चिन्हे होती. आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या या देशामध्ये गुंतवणूक करणे ही संधी आहे की जोखीम आहे, याचा निर्णय जे जागतिक गुंतवणूकदार आहे त्यांना घेणे अवघड वाटत होते. मेक इन इंडिया जे अभियान आहे त्यांनी ही संभ्रमावस्था काय केली? मोडीत काढली. आणि गुंतवणूकदार जे आहेत त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी मेक इन इंडियाला भारतातील लोकांना काय करायचं होतं? तरी महत्त्वाची भूमिका बजावची होती. कशासाठी? गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी. तर मेक इन इंडिया जे अभियान आहे यासाठी काही उत्पादन क्षेत्रे निवडण्यात आली आणि या क्षेत्रांमध्ये 1 वर्षाचा आणि 3 वर्षाचे असे कृती आराखडे म्हणजे 1 इयर प्लॅन, 3 इयर प्लॅन, ॲक्शन प्लॅन्स बनवण्यात आले ॲक्च्युली. त्यामध्ये वाहन उद्योग होते, विमान, रसायने, संरक्षण उत्पादन, वाहन उद्योगाला लागणारे जे सुटे भाग म्हणजे ऑटोमोबाईल कंपोनंट्स असतात किंवा जैवतंत्रज्ञान, बांधकाम, इलेक्ट्रिकल मिशनरी, अन्न प्रक्रिया, चामडे, IT आणि BPM, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, या सर्व गोष्टी त्यामध्ये होत्या, संरक्षण उत्पादन वगैरे. तर मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा मेक इन इंडियाविषयी. हे एक चांगली पॉलिसी आहे. त्यामध्ये खाणकाम पण होतं, मीडिया आणि मनोरंजन, औषधी वस्तू, रेल्वे, रस्ते आणि महामार्ग इत्यादी बऱ्याच गोष्टी होत्या. 25 गोष्टी यामध्ये होत्या. तर मित्रांनो, मेक इन इंडिया आणि लेविस प्रतिमान याचा देखील एक संबंध लावला जातो की आपण लेविस प्रतिमान म्हणजे काय असते सुरुवातीला पाहिलं तर मित्रांनो, हे जे प्रतिमान आहे ते भारतामध्ये यशस्वी करण्यासाठी मेक इन इंडिया काय करत आहे? मेक इन इंडिया अभियान जे आहे ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर मित्रांनो, मेक इन इंडिया आपण पाहिलं. आता आपल्याला स्टार्टअप इंडिया पाहायचं आहे. मेक इन इंडियाविषयी आपण हवं तर योजनाच्या वेळी आणखी डिटेलमध्ये पाहूया, तुम्हाला तेव्हा आणखी याविषयी माहिती मिळेल. तर मित्रांनो, आपण मेक इन इंडिया पाहिलं. आता आपण स्टार्टअप इंडिया काय आहे ते पाहूया. तर ही देखील एक योजना आहे स्टार्टअप इंडिया. तर देशातील जे स्टार्टअप उद्योग आहेत त्यांना पूरक ठरणारे स्टार्टअप इंडिया धोरण आहे. हे स्टार्टअप इंडिया हे धोरण आहे ते 16 जानेवारी 2016ला कृती आराखडा ॲक्शन प्लॅन जाहीर करून राबवण्यात आले. मित्रांनो, स्टार्टअप उद्योग आहे त्याची व्याख्या DIPPने केलेली आहे आणि त्यांनी भारतात स्थापन झालेल्या किंवा भारतात नोंदणी झालेल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणता येईल असे त्यांनी सांगितले आहे. पण त्यांनी त्याच्या कंडिशन दिल्यात. कधी? जर तो उद्योग पहिली 7 वर्ष स्टार्टअप म्हटला जाऊ शकतो. म्हणजे योजना सुरू होताना जेव्हा योजना सुरू केली होती तेव्हा 5 वर्ष होतं, परंतु पुढे त्यांनी 7 वर्ष केलं. जर तो उद्योग सुरू झाल्यावर 7 वर्षापर्यंत तो स्टार्टअप असेल आणि तो उद्योग जैवतंत्रज्ञान उद्योग असेल तर त्या उद्योगाला पहिली 10 वर्ष स्टार्टअप म्हणता येईल. तर बघा, जर जैवतंत्रज्ञान उद्योग असेल तर 10 वर्ष, जनरली 7 वर्ष. आणि त्या उद्योगाची वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपयांच्या आत असेल तरच त्या उद्योगाला स्टार्टअप उद्योग म्हणता येईल. तसेच औद्योगिक नाविन्यता, विकास, सुधारणा, प्रक्रिया, सेवा यासाठी कार्यरत असणाऱ्या व्यवसायाला देखील स्टार्टअप म्हटले जाईल. आणि तीव्र रोजगार निर्मिती व संपत्ती निर्माण करणाऱ्या उद्योगांना देखील स्टार्टअप म्हटले जाईल. तर मित्रांनो, अशी त्यांनी स्टार्टअपची DIPPने व्याख्या दिलेली आहे.
त्यांनी जो त्यांचा कृती आराखडा होता त्यामध्ये त्यांनी सुलभता व अनुकूलता, निधी सहाय्य व सवलती आणि उद्योग शैक्षणिक संस्थांमधील समन्वय यांचा समावेश केला होता. मग त्यामध्ये त्यांचे स्टार्टअप हब, मोबाईल ॲप आणि पोर्टल, सुलभ निकास, पतहमी निधी, संग्रह निधी, भांडवली लाभात करात सवलत किंवा प्रदर्शन झाले किंवा अटल इनोव्हेशन मिशन, तर या सर्वांचा समावेश मग त्यामध्ये येतो. मित्रांनो, 1 सप्टेंबर 2018पर्यंत सुमारे 12,373 स्टार्टअप उद्योगांना DIPPने काय केलेलं आहे, DIPP मार्फत मान्यता मिळालेली आहे. मित्रांनो, DIPP म्हणजे काय? डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, DIPP. तर यांनी 1 सप्टेंबर 2018पर्यंत सुमारे 12,373 स्टार्टअप उद्योगांना मान्यता दिलेली आहे आणि देशात सुमारे 30,080 स्टार्टअप हब उभारण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे लक्षात घ्या, इथे या आकडेवारी महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता आपल्याला स्टँडअप इंडिया हे शेवटचे धोरण पाहायचे आहे. तर मित्रांनो, स्टँडअप इंडिया जे आहे ते तळागाळातील पातळीवरती, म्हणजे तळागाळातील लोक आहेत त्यांच्या पातळीवर व्यावसायिकतेला प्रोत्साहन देऊन, त्यांचे आर्थिक सबलीकरण करून आणि रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन आर्थिक सबलीकरण आणि रोजगार निर्मितीसाठी सुरू करण्यात आलेले हे अभियान आहे. काय होतं थोडक्यात, तर त्यांना जे तळागाळातील लोक होते त्यांना वर आणायचं होतं, त्यांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन द्यायचं होतं आणि आर्थिक सबलीकरण द्यायचं होतं. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2015ला या अभियानाची पूर्वसूचना दिली होती. मित्रांनो, हे जे अभियान आहे याची पूर्वसूचना 15 ऑगस्ट 2015ला देण्यात आली, परंतु याचे प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन कधीपासून सुरू झालं, तर 5 एप्रिल 2016पासून हे पोर्टल सुरू करण्यात आले. तर मित्रांनो, हे जे अभियान होतं यामध्ये अनुसूचित जाती जमाती तसेच जे महिला उद्योजक आहेत त्यांच्यासाठी 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयेपर्यंतचे कर्ज कार्यकारी भांडवलासह हे कर्ज नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी देण्यात आले आणि अजूनही देण्यात येते. देशातील जे प्रत्येक बँक शाखा आहेत किमान एक अनुसूचित जाती किंवा जमातीतील उद्योजकाला व किमान एक महिला उद्योजकाला असे कर्ज देण्याचे लक्ष घालून देण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांना किमान एकाला तरी असे द्यावे लागते आणि यामुळे काय होतं, देशातील ज्या 1.25 लाख बँक शाखा आहेत त्यांच्या माध्यमातून काय होतं 2.5 लक्ष उद्योजकांना फायदा होणार आहे. तर मित्रांनो, बघा, याचा फायदाच आहे. यांनी आपलं उत्पादन वाढतं, शिवाय काही तळागाळातील लोक आहेत त्यांची गरिबी दूर करण्यासाठी देखील याचा फायदा होतो. आणि बँक शाखा ज्या आहेत त्यांची सध्या बँक शाखांची 1.4 लाखापेक्षा जास्त झालेली आहे संख्या. आणि कार्यकारी भांडवल जे आहे त्यासाठी रुपे डेबिट कार्ड देखील दिले जाते आणि या उद्योजकांना त्यांचा पतदर्जा जो आहे या उद्योजकांचा तो पतदर्जा बघितला जातो. शिवाय CDB जी आहे त्याच्यामार्फत 10,000 कोटी रुपयांचा पुनर्वित्त पुरवठा निधी देखील उभारण्यात आलेला आहे. अशा काही तरतुदी त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, ही जी योजना आहे या योजनेने 1 सप्टेंबर 2018पर्यंत 62,146 अर्जदारांना सुमारे 13,540 कोटी रुपयांची कर्जे दिलेली आहेत. शिवाय 1.67 लाख उद्योजकांनी स्टँडअप मित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे आणि 103 बँका आणि त्यांच्या 1.33 लाख शाखा या पोर्टलला जोडण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, 3007 अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आलेले आहेत. तर बघा, चांगले लक्ष साधलेले आहे त्यांनी, तर योजनेचे साध्य चांगले आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण 13 धोरणे पाहिली. इथे आपली धोरणे संपतात. आपल्याला आता शेवटी फक्त MRTP कायदा बघायचा राहिलेला आहे, तर तो आपण बघूया. MRTP कायदा काय असतो. तर मित्रांनो, MRTP कायदा व कॉम्पिटिशन ॲक्ट हा देखील आपल्याला त्यामध्ये पाहायचा आहे. तर मित्रांनो, उद्योगासंबंधी MRTP कायदा 1969मध्ये करण्यात आला. MRTP म्हणजे मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. 1969मध्ये उद्योगांसंबंधी हा कायदा करण्यात आला, जे आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण टाळणे, उद्योगातील मक्तेदारी टाळणे तसेच व्यापारातील बंधने व अनिष्ट बाबी दूर करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला होता. मित्रांनो, मोठे उद्योग जे आहेत त्यांनी जे या कायद्यात उल्लेखलेल्या काही उद्योगांवरती गुंतवणुकीबाबत मान्यता घेणे काय होते, बंधनकारक करण्यात आलेले होते. कशानुसार? या MRTP कायद्यानुसार. मित्रांनो, 1991च्या उदारीकरणानंतर MRTP कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली, परंतु 2002मध्ये MRTP कायद्याऐवजी नवीन कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 हा कायदा तयार करण्यात आला. म्हणजे 1991मध्ये यामध्ये सुधारणा केले 1991 नंतर, परंतु 2002मध्ये काय केलं, डायरेक्ट MRTP कायद्याऐवजी कॉम्पिटिशन ॲक्ट नवीनच आणला.
तर मित्रांनो, हे जे कॉम्पिटिशन ॲक्ट आहे 2002चं, त्यामध्ये उद्योगातील मक्तेदारी टाळण्यासाठी आणि उद्योगात स्पर्धा निर्माण करण्यासाठी त्यांनी हा ॲक्ट आणला होता. त्यांचे उद्दिष्ट होतं. तसंच 2007मध्ये कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये सुधारणा केली आणि कशाची स्थापना केली? CCIची स्थापना करण्यात आली. CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. मित्रांनो, या आयोगाची स्थापना 20 मे 2009ला करण्यात आली आणि या आयोगामध्ये 7 सदस्य असतात. एकाची कॉम्पिटिशन कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात येते 7 पैकी. तर असं हे कॉम्पिटिशन ॲक्टविषयी आहे. आणि एक फक्त एवढं लक्षात घ्या की MRTP कायदा होता 1969मध्ये उद्योगासंबंधी काही मक्तेदारी टाळण्यासाठी, केंद्रीकरण टाळण्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये 1991मध्ये सुधारणा केल्या, परंतु 2002मध्ये डायरेक्ट MRTP ऐवजी कॉम्पिटिशन ॲक्ट आणला आणि 2007मध्ये कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये सुधारणा केली आणि CCIची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आणि या कमिशनमध्ये 7 सदस्य असतात. त्यापैकी एक काय असतो? कॉम्पिटिशन कमिशनर म्हणून नियुक्त केलेला असतो. तर मित्रांनो, हे झालं या कायद्याविषयी. तर आपला हा व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे मित्रांनो. उरलेल्या भागामध्ये आपल्याला उद्याच्या भागामध्ये काय पाहायचं आहे? ज्या औद्योगिक आजारपण असतं किंवा उद्योगांचे प्रकार कोणते कोणते आहेत ते महत्त्वाचे सर्व आपल्याला प्रकार, खनिज व धातू उद्योग, कापड उद्योग, साखर उद्योग, हे सर्व आपल्याला उद्योग उद्याच्या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.